नमस्कार. तुम्हा सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अजित पालव स्वागत करतो. तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन अदा करून त्यांची उपासमार थांबवा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करणार. रामकृष्ण बी पाटील यांचे या ठिकाणी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन अदा करून त्याची उपासमार कशा पद्धतीने थांबवण्यासाठी राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याची अपडेट आहे ते आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे? अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन अदा करून त्यांची उपासमार थांबवा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करणार. रामकृष्ण बी पाटील. पहा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन अदा करून त्यांची उपासमार थांबवा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करणार. रामकृष्ण बी पाटील. राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सुमारे 2 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना डिसेंबरपासून केंद्र सरकारच्या हिस्स्याचे मानधन हे प्रलंबित आहे. योजनाबाह्य अर्थातच उदाहरणार्थ लाडकी बहीण योजनेची केवायसी, एकल महिला व बालक सर्वे या कामांमुळे आधीच त्रस्त झालेल्या सेविका आणि मदतनीस आता मानधनामुळे त्रस्त झाल्या आहेत. बघा, एकूणच ज्या अंगणवाडी सेविका आहेत, ज्या मदतनीस आहेत, त्यांना येत्या मागच्या डिसेंबरपासून आता फेब्रुवारी-मार्च महिना उलटला तरी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी जवळजवळ 3 महिन्याचे केंद्र सरकारच्या हिस्स्याचे मानधन आहे ते अजूनही प्रलंबित आहे. जेणेकरून या आधीच कामांमुळे त्रस्त झालेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आता मानधनामुळे देखील त्रस्त झालेल्या आहेत. अंगणवाडी सेविकांना 13,500 आणि मदतनीसांना 7,500 म्हणजे 7,500 रुपये हे केंद्र आणि राज्य सरकार मिळून मानधन अदा केले जाते. सदरचे मानधन आयुक्त कार्यालय बेलापूर, नवी मुंबई यांच्यामार्फत थेट बँक खात्यात वर्ग केले जाते. एकूण मानधनापैकी केंद्र सरकार सेविकांना 4,500 तर मदतनीसांना 2,250 रुपये या ठिकाणी मानधन देते. सदरचे मानधन डिसेंबरपासून केंद्र सरकारने अदा केले नाही. अपूर्ण मिळणाऱ्या मानधनामुळे सेविका आणि मदतनीसांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. परिणामी मुलांची शाळेची फी, घर खर्च तसेच लग्नसराई सुरू असल्याने होणारा खर्च यासारख्या आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. राज्य आणि केंद्र सरकारकडून त्यांना अनेक योजनाबाह्य सर्वेक्षणाची कामे दिली जातात. गाव पातळीवरील केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पार पाडतात. त्यासाठी त्यांचा 8 तासांपेक्षा जास्त वेळ खर्च होतो. म्हणून त्यांना दिला जाणाऱ्या अल्प मानधनात वाढ करण्यासह त्यांना पेन्शन, ग्रॅज्युइटी, वेतन श्रेणी या ठिकाणी लागू करावी यासाठी गेली अनेक वर्षे या ठिकाणी लढा सुरू आहे. परंतु दोन्ही सरकारने त्याकडे सतत दुर्लक्ष केले आहे. त्यांचे केंद्र हिस्सा मानधन थकल्यामुळे आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबतच युनियनने आयुक्त कार्यालयात चर्चा केली असता केंद्र सरकारने मानधन अदा करण्यासाठी PMS प्रणालीऐवजी नवीन स्पर्श संगणक प्रणाली आणल्यामुळे सदरचे मानधन जमा झाले नसल्याचे सांगितले जात आहे. यावरच मानधन कधीपर्यंत जमा होईल असे देखील विचारले असता त्यांच्याकडून काहीही समाधानकारक उत्तर आले नाही. म्हणून थकीत मानधन हे तातडीने अदा करून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची उपासमार थांबवा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा अंगणवाडी युनियनचे रामकृष्ण बी पाटील यांनी दिलेला आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने हे जे मानधन आहे, केंद्र सरकारचे जे मानधन आहे ते अजूनही प्रलंबित आहे. एकूणच डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी तब्बल 3 महिन्याचे मानधन म्हणजे जे केंद्राचं मानधन आहे ते अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पेंडिंगला आहे. त्यामुळे या ठिकाणी उपासमार थांबवा नसेल तर आम्ही राज्यभर तीव्र आंदोलन करू असा जो इशारा आहे तो इशारा अंगणवाडी युनियनचे रामकृष्ण बी पाटील यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. बघा, एकूणच अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जे थकीत मानधन आहे ते अदा करावे अशी मागणी या ठिकाणी करण्यात येते आहे. आणि याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.